पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 11वे वंशज व्याख्याते कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्यासारखा दुर्दैवी निर्णय घेतला. आज त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी दाखल झालात. खरं तर ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जगण्याचं तत्त्व शिकवलं, आज अशाच कुटुंबातल्या म्हणजे वंशजांनी हा निर्णय घेणं कसं बघताय? नाही, असं आहे की परिस्थिती काय असेल, कारण एवढा विचारवंत माणूस, इतका परखड माणूस, देव देश आणि धर्मासाठी काम करणारा माणूस, वयाच्या अगदी 20व्या वर्षापासून 30व्या वर्षापर्यंत डेडिकेटेड राष्ट्रप्रेम म्हणून लोकांच्या समाजाप्रती काम करणारा माणूस. काही अडचणी आल्या आणि त्या अडचणीमध्ये डिप्रेशन कोणालाही होऊ शकते किंवा काय, मला त्याचं आता माहीत नाही. पण एक आहे की त्यांनी, मी डिप्रेशन म्हणणार नाही, डिप्रेशनमध्ये माणूस जेव्हा चिठ्ठी लिहितो ना, ती डिप्रेशनमध्ये जाणवते. पण अगदी सात्विक मनाने त्यांनी होणाऱ्या पत्नीला लिहिलेली चिठ्ठी, आईवडिलांना लिहिलेली चिठ्ठी, मित्रांना लिहिलेली चिठ्ठी, ही सद्बुद्धीने सद्विवेक बुद्धीने लिहिलेली चिठ्ठी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं होतं, मी अडचणीत आलो, हे कर्जाचा डोंगर आहे माझ्यावर, मला जमेल असं वाटत नाही, मी तर जातो आहे, परंतु माझ्या कुटुंबाला समाजाने मदत करावी, ज्या समाजासाठी मी झटलो आहे त्या समाजाने मदत करावी, असं जे काही त्यांनी आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला स्मरून ज्या दिवशी ते पहिल्यांदा मी चिठ्ठी पाहिली होती त्याच दिवशी ते मनात आलं होतं. एकनाथभाई शिंदे यांच्याशी 5-6 दिवसापूर्वी चर्चा झाली होती, तेही सद्गतीत झाले होते. खूप संवेदनशील अशा प्रकारचा माणूस आहे. म्हणून आज त्यांचा वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना जी अडचण होती ती संपूर्ण अडचण सॉल्व करत सगळी हे जे काय पाठवलं होतं त्यांनी ते संपूर्ण आम्ही कुटुंबाच्या स्वाधीन केलेलं आहे, जेणेकरून 1 रुपया आता कर्ज राहणार नाही, संपूर्णपणे ते संपून जाईल. विनम्र भावनेने, अतिशय जबाबदारी आणि नैतिकता म्हणून आम्ही ते केलं आहे. आणि तेवढ्याच विनम्रतेने त्या कुटुंबाने सुद्धा ते स्वीकारलं. हा त्यांचाही मोठेपणा आहे. ठेविले अनंत्य तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग होता. परंतु हे विचार आता कुठेतरी तरुणांमध्ये जास्त रुजले नाहीत. खूप असे टोकाची भूमिका काही तरुण म्हणजे आर्थिक विवेचनाच्या माध्यमातून घेतात. याच्यावरती सरकारनं, म्हणजे तुम्ही तर खरं चांगलं काम करत आहे सरकार, पण आणखी काही ध्येय धोरणे करणं असं आवश्यकता असं वाटतंय? नाही, कसं आहे की करेज, एखादी गोष्ट ठरवली की मी करायची. पण ह्यांनी आता काय ठरवलं होतं, देव देश धर्म त्याच्यासाठी काम करायचं, त्याच्यावर डेडिकेशन. हीच बुद्धी त्यांनी जर व्यवसायासाठी वापरली असती तर कदाचित ही पाळी आली नसती. समाजासाठी केलेला त्याग, त्या त्यागातून झालेलं हे सगळं असं मला वाटते. तेवढीच बुद्धी, तेवढीच कार्यक्षमता असणारा माणूस, 24 तास फिरणारा माणूस, भिंगरीसारखा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 170 मतदारसंघात हिंदुत्वासाठी प्रचार करणारा माणूस हा सर्वसामान्य नाही होता. हाच माणूस स्वतःचा स्वार्थ करून जर केला असता तर कदाचित त्यांनी, आणि म्हणून तुकोबारायांच्या कुटुंबातले 11वे वंशज, त्याला साजेसं काम त्यांनी 30व्या वर्षापर्यंत केलं, ही मोठी बाब आहे. खरं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कुटुंबातील ते वंशज होते आणि खूप मोठं काम त्यांनी समाजाप्रती केलेलं होतं. मात्र जो हा निर्णय त्यांनी घेतला आहे तो दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहेत, असा आशावाद या ठिकाणी विजयबापू शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, देहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.